आज ज्याच्यावर तुम्ही असता उद्या त्याच्याकडे काम मागायला उभं राहावं लागलं तर कोणालाही कमी लेखू नका, कारण वेळ सगळ्यांची बदलते. खरंच का? गरीब माणूस कधी मोठा होऊ शकत नाही? जे लोक आज छोटं काम करत आहेत ते आयुष्यभर तिथेच अडकून राहतात का? की त्यांच्यात एक आग असते जी योग्य वेळ येताच जगाला जाळू शकते? एका छोट्या गावात एक मुलगा होता. नाव होतं रमेश. घरची परिस्थिती खूप वाईट. वडील आजारी, आई लोकांच्या घरात काम करायची. रमेशला शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं, पण परिस्थितीने त्याचे स्वप्न अर्धवट तोडली. 10वी नंतर त्याला शिक्षण सोडावं लागलं. तो शहरात आला कामाच्या शोधात, पण कोणी काम देत नव्हतं. शेवटी एका चहाच्या टपरीवर त्याला काम मिळालं. चहा बनवायचा आणि लोकांना द्यायचा, बस एवढंच त्याचं आयुष्य बनलं. दररोज अनेक लोक येत असायचे. काहीजण त्याला "ए चायवाला" म्हणून हाक मारायचे, काहीजण पैसे फेकून द्यायचे, काहीजण हसत म्हणायचे, "तुझ्यासारखं आयुष्य नको रे, काहीच होणार नाही तुझं." हे सगळं ऐकून रमेश फक्त शांत राहायचा, पण आतून तो तुटत नव्हता, तो तयार होत होता. एक दिवस त्याने स्वतःलाच विचारलं, "मी खरंच आयुष्यभर दुसऱ्यांसाठी चहा बनवणार का?" त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला, "मी माझं आयुष्य बदलणार." रात्री दुकान बंद झाल्यावर तो मोबाईलवर व्हिडिओ बघायला लागला. बिझनेस कसा करतात, ग्राहक कसे अट्रॅक्ट करतात, छोट्या गोष्टी मोठ्या कशा करायच्या, तो शिकत राहिला. कोणी शिकवलं नाही, पण त्याने स्वतःला शिकवलं. काही महिन्यांनी त्याने थोडे पैसे साठवले आणि स्वतःचा छोटा चहाचा स्टॉल सुरू केला. पण हा साधा स्टॉल नव्हता. वेगळी चहा चव, साफसफाई, ग्राहकांशी आदराने बोलणं. लोक म्हणू लागले, "हा चहावाला वेगळा आहे." रोज सुरू झाली. हळूहळू ग्राहक वाढू लागले. लोक खास त्यांच्याकडे चहा प्यायला येऊ लागले. त्याने नवीन फ्लेवर्स आणले, स्टॉल मोठा केला, नंतर छोटं दुकान घेतलं. एक दिवस त्याच्यावर हसणारे काही लोक त्याच्या दुकानात आले. तेच लोक म्हणाले, "भाऊ, तुझा चहा भारी आहे." रमेश हसला, पण त्याने काहीच बोलला नाही, कारण त्याला माहीत होतं उत्तर शब्दात नाही, यशातच द्यायचं असतं. काही वर्षानंतर त्याचे 10+ आउटलेट्स झाले. त्याने स्वतःचा ब्रँड तयार केला. सोशल मीडियावर त्याची स्टोरी व्हायरल झाली आणि जे लोक त्याच्यावर हसत होते तेच आता त्याच्याकडे जॉब मागायला येत होते. एक दिवस एक माणूस त्याच्याकडे आला. तोच माणूस जो आधी त्याला काही होणार नाही म्हणायचा, तो म्हणाला, "भाऊ, मला एक काम मिळेल का?" रमेश काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, "काम मिळेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणालाही कमी लेखू नका, कारण प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात लढत असतो. आज जो छोटा दिसतो तो उद्या मोठा होऊ शकतो. लोक तुमची परिस्थिती पाहतात, पण तुमची क्षमता नाही. त्यामुळे कधीही कोणावर हसू नका, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्याला तुम्ही आज चहावाला म्हणता तो उद्या मालक बनू शकतो. त्याच्याकडे काहीच नाही आहे, त्याच्याकडे गमवण्यासारखंही काहीच नसतं, म्हणून तो काहीही करू शकतो." मग तुम्ही कधी कोणाला कमी लेखलं आहे का? आणि जर कोणीतरी तुम्हाला कमी लेखलं असेल तर तुम्ही त्याला कसं उत्तर देणार? कमेंटमध्ये नक्की सांगा.